नमस्ते सर्वांना. तर पवित्र पोर्टलला विषयांची आपण ज्यावेळेस पण नोंद करतो म्हणजे तुमचे ग्रॅज्युएशनची विषयांची पण नोंद करत असताना बरेच जण कोण काहीतरी मायनर मिस्टेक होतात. तर याबद्दल या आपण शॉर्टमधून माहिती बघूया. तर व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त, कारण चूक काय होते बघा, की समजा तुमच्याकडे तुमचं जे डिग्री सर्टिफिकेट किंवा जे मार्कशीट असेल त्याच्यामध्ये तुमचे समजा जे मेन विषय असतात. काही युनिव्हर्सिटीमध्ये एकच फक्त मेन सब्जेक्ट असतो, काही युनिव्हर्सिटीमध्ये दोन तुमचे मेन सब्जेक्ट असतात, काही युनिव्हर्सिटीमध्ये तीन तुमचे मेन सब्जेक्ट असतात. आणि पवित्र पोर्टलला पण नोंद करत असताना आपल्याला जास्तीत जास्त 3 विषयांची पण नोंद करता येते. आता बरेच जण काय करतात माहिती आहे का, ज्यांना एकच विषय पण मेन आहे, समजा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये किंवा YCM मध्ये एकच विषय पण मेन असतो किंवा शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये एकच विषय मेन असतो. तर एकच तुमचा मेन विषय असेल ना, तर तुमचा फक्त एकच विषय तिथं टाकायचा आहे आणि पुढे जे काही दोन तुमचे कॉलम असतील ते रिकामे आहे तसेच ठेवायचे. बरेच जण विचारतात की सर मग त्या ठिकाणी आम्ही काय टाकू? तर बघा, ते बळच विषय टाकायचे नसतात. तुमचा एक मेन असेल तर एकच मेन टाकायचा, दुसरे तिथं टाकायचे नाहीत. तुमचे जर दोन मेन सब्जेक्ट असतात म्हणजे YCM मध्ये काय होतं, शेवटच्या वर्षाला तुमचे दोन विषय असतात म्हणजे 3-3 पेपर दोन्ही विषयांचे असतात. तर ते तुमचे दोन मेन सब्जेक्ट आहेत, तर तुम्ही दोन्हीच ठिकाणी टाकायचे, शेवटचा तुमचा कॉलम रिकामा राहील. नंतर बघा, संत गाडगेबाई युनिव्हर्सिटी असेल किंवा नागपूर युनिव्हर्सिटी असेल, या युनिव्हर्सिटीमध्ये तुमचे 5 विषय असतात म्हणजे पहिल्या वर्षापासून ते अगदी शेवटच्या वर्षापर्यंत तुमचे 5 विषय असतात. मग त्याच्यामध्ये तुमचे वर जे तुमचे इंग्लिश किंवा मराठी 2 सब्जेक्ट असतात ना, ते तुमच्या भाषा असतात, ते भाषा तुमचे ऑप्शनल आहेत. तर तुम्ही ते सोडून, त्या 2 भाषा सोडून तुमचे खालचे ते 3 विषय असतील ऑप्शनल, तर ते ऑप्शनल 3 विषय तुम्ही त्या ठिकाणी मेन विषय म्हणून टाकायचे. तिन्ही ठिकाणी तुमचे विषय येतील. तर लक्षात घ्या, तुमचा मेन विषय जर एकच असेल तर तुम्ही एकच विषय भरायचा, बाकीचे विषय भरू नका. कारण तुम्हाला त्या विषयांना पसंतीक्रम येतील आणि पसंतीक्रम आल्यानंतर तुमचाच गोंधळ होईल की आपण या विषयाला पसंतीक्रम द्यायचे का? कारण त्या विषयाला पसंतीक्रम देऊन तुमचा मेन सब्जेक्ट नसल्यामुळे तुमचं हे रिजेक्शन होतं किंवा तुम्हाला ते सब्जेक्ट भरता येत नाहीत किंवा त्या विषयावरती पसंतीक्रम आल्यानंतर तुम्हाला म्हणजे नोकरीमध्ये रुजू करून घेता येत नाही. त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्ही बाद ठरता. त्यामुळे कायम लक्षात असू द्या, तुमचा मेन सब्जेक्ट एकच असेल तर एकच टाकायचा, दुसरे पुढचे कॉलम तुम्हाला रिकामे ठेवायचे आहेत. ठीक आहे. कारण बऱ्याच जणांनी पुढे काय टाकायचं म्हणून कोणतेही विषय टाकून दिलेत, 2 विषय टाकून दिलेत आणि त्या विषयाची तुम्हाला पसंतीक्रम येणार आणि त्यावेळेस मग तुमची डोकेदुखी होणार. म्हणजे त्यावेळेस तुम्ही ठरवू शकता परत, म्हणजे काय प्रॉब्लेम होत नसतो, परंतु त्यावेळेस पसंतीक्रम ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुम्हाला मग तुम्ही ज्या पदासाठी ज्या विषयाला पात्र आहात तेवढेच तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता, म्हणजे तसाही काय प्रॉब्लेम नसतो. परंतु जर तुम्ही चुकीचे पसंतीक्रम लॉक केले त्यावेळेस, म्हणजे तुमचा मेन विषय नसताना, तर मात्र मग तुम्ही त्या विषयाची, जर त्या विषयाला तुमची निवड झाली तर कागदपत्र पडताळणीमधून तुम्ही बाद ठरता. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि मेन तुमचा एक असेल तर एकच टाका, 2 असेल तर 2च टाका, 3 असेल तर 3च टाका. मात्र ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे तुमचे मेन सब्जेक्ट असतील तेच टाका, गौण विषय टाकू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.